नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 3-4 दिवसांपासून तुम्ही बघतच असाल की औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यावर एक वेगळंच वॉर किंवा वाद निर्माण झालेले आहेत। आपण याला वाद नाही म्हणू शकत, पण एक शब्दांचे वाद निर्माण झालेले आहेत। जसं आता सध्या शिवसेनेचं सरकार आहे किंवा शिवसेनेने मिळून जे महाविकास आघाडीचं सरकार निर्माण केलेलं आहे, तर त्यालाच आता बीजेपीच्या काही नेत्यांकडून चॅलेंज करण्यात येते की आता शिवसेनेचं जर सरकार आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, तर औरंगाबादचं नाव चेंज करून संभाजीनगर का करण्यात येत नाहीये। तर आता हा प्रश्न काही आता नवीन निर्माण झालेला नाहीये, फक्त गेल्या 3-4 दिवसांपासून आपल्याला जास्त न्यूज मध्ये दिसतंय। पण हा जो प्रश्न आहे किंवा औरंगाबादचं नाव जे बदलण्याचा एक प्रस्ताव आहे, तो गेल्या 30 वर्षांपासून आहे। ओके, प्रत्येक वेळेला नवीन सरकार बनतंय, मग प्रत्येक सरकारचं डिसिजन काही ना काहीतरी चेंज होतंय, त्यामुळेच हे नाव बदलणं पेंडिंग राहिलेलं आहे। आणि फक्त सरकारच नाही, तर हे नाव बदलण्यावरून कोर्टामध्ये सुद्धा पिटिशन्स दाखल झालेले आहेत। सो आपल्याला या नावाबद्दलचा ना एक ओव्हरऑल पूर्ण इतिहास समजून घ्यायचा आहे। औरंगाबाद हे नाव या शहराला कसं पडलं, त्यानंतर औरंगाबादचं नाव चेंज करून आता संभाजीनगर का करण्यात येणार आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। ओके, सो या नावाबद्दल बराचसा छानसा इतिहास तुम्हाला या लेक्चरमध्ये बघायला मिळणार आहे। लहानसाच लेक्चर असणार आहे, पण भरपूर इन्फॉर्मेटिव्ह आहे। नीट लक्ष देऊन लेक्चर बघा। ओके, तुम्हाला तुमच्या इतिहासासाठी नक्कीच हा सब्जेक्ट किंवा हा टॉपिक महत्त्वाचा ठरेल। सो या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तिथूनच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। आणि त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे विजन स्टडीचं ॲप हे नक्कीच तुम्ही तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्या। विजन स्टडीच्या ॲपचा वापर करून तुम्ही जे त्यातलं स्टडी मटेरियल आहे, PDF नोट्स आहे, यातून डेली बेसिसवर अभ्यास करू शकता। विजन स्टडीवर प्रॅक्टिस टेस्ट कंडक्ट केल्या जातात। तुमची प्रॅक्टिस किती होते, अभ्यास किती झालाय ते चेक करण्यासाठी या टेस्ट तुम्ही नक्कीच अटेंड करू शकता। ओके, आणि त्याचप्रमाणे सध्या क्वेश्चन आन्सर रिव्हिजनचे न्यू कोर्सेस आहेत, तर या बॅचेसना सुद्धा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच लवकरात लवकर घ्या। ओके, तर आता महत्त्वाचं म्हणजे चर्चेत काय, तर चर्चेत का असण्याचं कारण म्हणजेच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावर एक राजकारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये नेहमीच दिसून आलेलं आहे। ज्या वेळेला सरकार बदलतं किंवा ज्या वेळेला नवीन निवडणुका येणार असतात, तर हे आपल्याला दिसूनच येतं। आता हे आपल्याला एवढं वाढलेलं का दिसून येतंय, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकरच आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, राईट। त्याचप्रमाणे काही महानगरपालिकांच्या औरंगाबादमध्ये वगैरे काही महानगरपालिकांच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत। तर एक वोटिंग बँक जमा करण्यासाठी बऱ्याचशा पक्षांकडून अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात। तर त्यातला महत्त्वाचा मुद्दा जो पेटता मुद्दा आहे तो उचलायचं, हे तर राजकारण्यांचं कामच असतं। ठीक आहे, आपल्याला जास्त त्यात जायचं नाहीये। पण याच्या ऐतिहासिक शहरावरून आता बघायला गेलं तर औरंगाबाद एक ऐतिहासिक शहर मानलं जातं। अगदी पूर्वीच्या काळापासून औरंगाबादमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या साम्राज्याची राजधानी राहिलेली आहे किंवा त्यांचं महत्त्वाचं शहर राहिलेलं आहे। इनफॅक्ट आपण औरंगाबाद बघितलं तर वर्ल्ड फेमस ज्या लेण्या आहेत, एलोरा अजिंठाच्या लेण्या, त्या कुठे आहेत, तर त्या औरंगाबादमध्ये, राईट। एक ऐतिहासिक शहर म्हणून औरंगाबादला मान्यता मिळालेली आहे। औरंगाबाद कुठे, मराठवाड्यामध्ये, राईट। औरंगाबाद विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे। पण सध्या का एवढा जोर धरला याने, कारण की BJP कडून महाविकास आघाडीवर हे नाव बदलण्यावर खूप जोर दिला जातोय। आता आपण ना याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी बघून घेऊया। ज्या वेळेला ना आता ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघू ना, तर फक्त औरंगाबाद शहराबद्दलच नाही, त्याच्या काही आजूबाजूची ठिकाणे आहेत, काही गाव आहेत, त्यांची नावं सुद्धा आपल्या लेक्चरमध्ये येणार आहेत। तर ते तर मी मॅपमध्ये तुम्हाला दाखवणार आहेच, पण तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा की औरंगाबादमध्ये कोणतं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे। तुम्हाला परीक्षेला नक्कीच ते खूप उपयोगी ठरणार आहे। सो सुरुवात आता कशी झालेली आहे, औरंगाबादला तसं 2000 वर्षापूर्वीचा एक चांगलाच मोठा इतिहास लाभलेला आहे। इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन 200 पर्यंत सातवाहनांची राजधानी म्हणून पैठण होतं इथे। ओके, त्यालाच आपण प्रतिष्ठान असं म्हणू शकतो। तर इथे बघा प्रतिष्ठान, आधी याला प्रतिष्ठान नाव होतं, पण आता रिसेंट नाव आपण कशाने ओळखतो, तर पैठण। औरंगाबादमधलंच एक छोटंसं शहर आहे पैठण, महत्त्वाचं आहे। दक्षिणेकडच्या काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये, प्राचीन साम्राज्यांमध्ये सातवाहन खूप महत्त्वाचं होतं। जसं त्यामध्ये चौल साम्राज्य होतं, सातवाहन होतं, वाकाटक होतं, यादवांचं साम्राज्य,
त्यातलं सातवाहन हे दक्षिणेतलं खूप मोठं साम्राज्य होतं असं आपण म्हणू शकतो. आणि सातवाहनांचाच एक मोठा इतिहास औरंगाबादला लाभलेला आहे. आणि त्याचीच राजधानी होती औरंगाबादमध्ये पैठण येते. ठीक आहे, पैठण मी तुम्हाला पुढे दाखवतेच की आत्ता कुठे स्थित आहे. आपण पुढे थोडंसं जाऊया, अजून थोडंसं 9व्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंत. आता पुढे काय झालं, सातवाहनांची राजधानी गेल्यावर थोडंसं वाकाटकांचं सुद्धा तिथे वर्चस्व झालेलं. त्यानंतर यादव आले. ओके, यादवांनी काय केलं तर त्यांची जी राजधानी आहे ती देवगिरीला गेली. देवगिरीचा किल्ला खूप फेमस आहे, एक अजिंक्य किल्ला म्हणून देवगिरीला मानलं जायचं. आत्ताच देवगिरीचं नाव दौलताबाद आहे, आपण देवगिरीच्या किल्ल्याला दौलताबादचा किल्ला म्हणून ओळखतो. तर ज्यावेळेला यादव होते त्यावेळेला त्यांची राजधानी देवगिरी होती. एकदा इथे लोकेशन बघून घ्या, मी तुम्हाला लोकेशन दाखवते. तसं मेन सिटी आहे हे औरंगाबाद, आणि या औरंगाबादचं नाव चेंज करून संभाजीनगर करायचंय. ठीक आहे, फक्त शहराचं नाव संभाजीनगर करायचं हे लक्षात ठेवा. त्यातच आता पैठण तुम्हाला सांगितलं, तर पैठण कुठे, इथे हे आहे पैठण. त्यालाच पूर्वी आपण म्हणायचो प्रतिष्ठान, किंवा सातवाहनांच्या काळामध्ये याला प्रतिष्ठान म्हटलं जायचं. त्यानंतर जसं इथे अजंठाच्या लेण्या आहेत, इथे एल्लोरा केव्ज आहेत, राईट. आणि दौलताबाद बघा, औरंगाबादचं जे शहर आहे ना त्याच्या अगदी जवळ आहे, म्हणजेच देवगिरी. इथे तुम्हाला दिसेल दौलताबाद. ओके, तर या काही गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता या मॅपनुसारच तुम्हाला समजलं असेल की कुठे कुठे कोणकोणती ठिकाणं आहेत. मग पुढे काय झालं, 1308 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं औरंगाबादवर, दौलताबादवर. आणि त्या आक्रमणानंतर सुरुवातीला तर देवगिरीचा किल्ला अल्लाउद्दीन खिलजीला जिंकता नाही आला, पण नंतर फायनली त्याने जिंकला आणि देवगिरीचं नाव बदलून काय करण्यात आलं तर दौलताबाद करण्यात आलं. आणि अशा बऱ्याच वेळेला औरंगाबादमधली बरीचशी ठिकाणं याची नावं चेंज करण्यात आलेली आहेत. पुढे काय झालं तर 1327 1334 आता इथे जी दिल्ली सल्तनत आहे, दिल्ली सल्तनत सुरू झालेली आहे, तुघलक घराणं आलंय. तर त्याने काय केलं, तुघलकाने, मोहम्मद बिन तुघलक यांनी त्यांची जी राजधानी आहे ती दिल्लीहून दौलताबादला आली. अजून बघा इथे औरंगाबाद नाही आहे, कुठे आणलेली आहे तर दौलताबादला, म्हणजेच औरंगाबादच्या जवळच. ठीक आहे, तर मग इथे दिल्लीहून कुठे आली, दौलताबादला. तर नक्कीच मोहम्मद बिन तुघलकाचे बरेचसे अशी कारणं होती की त्यांनी राजधानी दौलताबादला आणली. बघा, दिल्ली जर आपण बघितलं तर एकदम नॉर्थला आहे आणि औरंगाबाद सेंटरला होतं. मग दक्षिणेकडे सुद्धा लक्ष राहावं त्यासाठी त्यांनी दौलताबादला राजधानी आणलेली. पण परत पुन्हा काही कारणांमुळे मोहम्मद तुघलकने काय केलं की जी राजधानी आहे ती परत दिल्लीला घेऊन गेला. ठीक आहे, मग त्यानंतर काय झालं, जसं दिल्लीला राजधानी घेऊन गेला त्यानंतर परत दक्षिणेकडचं जे वर्चस्व आहे मोहम्मद बिन तुघलकाचं ते कमी कमी झालं हळूहळू. आणि मग तिथेच बहमनी राज्य आलं. ओके, पण बहमनी राज्याच्या सुद्धा शेवटी त्याचं 5 भागांमध्ये विभाजन झालं. म्हणजे त्याचे वेगवेगळे 5 तुम्ही म्हणू शकता वारसदार आले. जसं त्यामध्ये अहमदनगरचं साम्राज्य होतं, त्याचप्रमाणे गोलकोंडाचं साम्राज्य होतं, विजाराचं साम्राज्य होतं. तर असे 5 भागांमध्ये याचं विभाजन झालं आणि त्यातच अहमदनगर साम्राज्य नवीन तयार झालं. ठीक आहे, आणि हे साम्राज्य होतं निजामाचं. 1499 मध्ये त्याने अहमदनगर राज्याअंतर्गत दौलताबाद ही राजधानी ठरवली. ठीक आहे, तर अहमदनगरच्या अंतर्गत दौलताबाद आला. आता इथे मोहम्मद बिन तुघलक नाहीये. पुढे 1610ला निजामशहाच्याच काळात काय झालं तर एक नवीन शहर वसवण्यात आलं, खडकी. आता हे थोडंसं लक्षात ठेवा, काय वसवण्यात आलं शहर तर खडकी. हे एक समजा गाव होतं आणि त्या गावाचं रूपांतर शहरात करण्यात आलं. हे शहर निजामशहाच्या एका मंत्र्याने बांधलं होतं, मलिक अंबर. तर हे नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, परीक्षेला बऱ्याच वेळा इथे प्रश्न विचारला जातो. कोणी तर त्याच्या मंत्र्याने बांधलेला मलिक अंबरने. पण खडकीचं नाव मलिक अंबरने खडकीच ठेवलं होतं. पुढे 1626ला म्हणजे मलिक अंबर याच्या मृत्यूनंतर त्याचा मंत्री बनला मलिक अंबरचा मुलगा फतेह खान. तर फतेह खानाकडे पूर्ण जबाबदारी गेली खडकीचा सांभाळ करण्याची आणि त्याने काय केलं, खडकीचं नाव चेंज करून त्याच्या नावावर ठेवलं फतेहनगर. ओके, तर या गोष्टी आय होप तुम्हाला समजल्या असतील छोट्या छोट्या. आता इथे खडकी वेगळं आहे, दौलताबाद वेगळं आहे, लक्षात ठेवा पैठण वेगळं आहे, हे एकच नाहीये, एकत्र करू नका. त्यानंतर मग आता पुढे काय झालं की 1637ला आता मुघल साम्राज्य आपल्या भारतात आलं होतं, राईट. अकबर आला, शहाजहान आला, त्यानंतर औरंगजेब. तर 1637 पर्यंत पूर्ण जो औरंगाबादचा आत्ताचा एरिया आहे, जसं त्यामध्ये दौलताबाद,
फतेहनगर हे सगळं मुघल साम्राज्याने जिंकून घेतलं. ओके, मग त्यातच 1653ला औरंगजेबने काय केलं, फतेहनगरचं नाव चेंज करून औरंगाबाद केलं. ज्या वेळेला औरंगजेब दक्षिणेकडे आला तर त्याने दक्षिणेत त्याचा साम्राज्य विस्तार करण्याचा सुरुवातीला खूप प्रयत्न केला, पण नक्कीच तेव्हा मराठा साम्राज्य होतं, त्यामुळे त्याला यश मिळालं नाही. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यानंतर संभाजी महाराज होते, तर तेवढं यश आलं नाही. पण मग पुढे जाऊन एका युद्धामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैदेत ठेवलं. ओके, हे कधी झालेलं आता हे सगळं तर 17व्या शतकामध्ये. ठीक आहे, त्यांनी बरेच वर्ष संभाजी महाराजांना कैदेत ठेवलेलं. 1687 पर्यंत ते औरंगाबाद मध्येच होते. हे बघा लक्षात ठेवा, तसं तर ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैदेत ठेवलं होतं तर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेलं, पण त्यांचा जो मोस्ट ऑफ द पिरियड होता कैदेचा तो औरंगाबादमध्येच होता. ठीक आहे, आणि तिथेच संभाजी महाराजांना खूप टॉर्चर करण्यात आलेलं. त्यामुळे लोकांचा एक असं म्हणणं आहे की अशा क्रूर व्यक्तीच्या नावाऐवजी संभाजी महाराजांचं नाव त्यांच्या शहराला असावं, आणि बऱ्याचशा राजकीय नेत्यांचा विचार सुद्धा त्यामागे तोच आहे, आणि म्हणूनच औरंगाबादचं नाव चेंज करून संभाजीनगर ठेवण्यात यावं अशी बऱ्याच वेळेला मागणी झालेली आहे. आणि नंतर तर इथे तुम्हाला माहितीच असेल की 1689 संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. पुढे काय झालं 1724 आता तर इथे मुघल साम्राज्य होतं, पण औरंगजेबाचा मृत्यू झाला 1707 आणि 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे जे वारसदार होते ते काही एवढे स्ट्रॉंग किंवा धैर्यवान होते असं आपण म्हणू शकत नाही. तर त्यामुळेच काय झालं की इतर काही जे त्यांचे मंत्री होते राईट, तर त्यांनी स्वतःमध्ये मुघल साम्राज्य वाटून घेतलं. आणि 1724 दख्खनच्या निजामाने, त्याचं नाव नीट लक्षात ठेवा, निजाम असफ जहा वन याने हैदराबाद राज्याची नवीन निर्मिती केली. ओके, आता जे मुघल साम्राज्याचे त्याचे तुकडे तुकडे झाले आणि त्याने हैदराबाद, आपण म्हणतो ना हैदराबादचे निजाम राईट, तर हैदराबादच्या एका नवीन राज्याची निर्मिती केली आणि औरंगाबाद त्याने स्वतःची राजधानी ठेवली. सुरुवातीला तर ज्यावेळेला त्याचं नवीन साम्राज्य तयार झालेलं, राज्य निर्माण झालेलं, त्यावेळेला निजामाची राजधानी औरंगाबादच होती. पण पुढे 1763 काही वर्षांनंतर ही राजधानी हैदराबाद करण्यात आली. ओके, सुरुवातीला औरंगाबादच होती, त्यानंतर हैदराबाद करण्यात आली. तर ही काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ना औरंगाबाद बद्दलची, ती खूप महत्त्वाची आहे. ऑलमोस्ट प्रत्येक राज्याने औरंगाबाद किंवा औरंगाबादच्या जे शेजारील काही गावं आहेत, शहरं आहेत, त्यांना खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि महत्त्व का एवढं प्राप्त झालेलं, तर जो कोणी दिल्लीमध्ये होता त्या दिल्लीला ज्या वेळेला दक्षिणेत यायचं असेल, दिल्लीतल्या एखाद्या राजाला दक्षिणेत यायचं असेल तर त्याच्यासाठी मधोमधची जर जागा कोणती होती तर ती होती औरंगाबाद. ओके, आणि त्यावेळेला सुद्धा औरंगाबाद एक शहर होतं, त्यामुळे बऱ्याचशा साम्राज्यांचं लक्ष औरंगाबाद आणि दौलताबादच्या किल्ल्यावर असायचं राईट. मग आता स्वातंत्र्यानंतर औरंगाबादचं काय झालं, तर जसं हैदराबादचाच एक हिस्सा होता औरंगाबाद. ओके, म्हणजे हैदराबाद संस्थान होतं निजामाचं स्वातंत्र्यापूर्वी राईट. मग तो औरंगाबाद हे हैदराबादचाच एक हिस्सा होता. आणि 1956 पर्यंत म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा तो हैदराबादचाच भाग राहिलेला. जर तुम्हाला इथे दिसत असेल हा बॉम्बे प्रांत होता आणि इथे तुम्हाला दिसत असेल हैदराबाद, तर औरंगाबाद कुठे होतं, हैदराबादमध्ये. म्हणजेच मराठवाडा जर तुम्ही बघितलात तर ऑलमोस्ट हैदराबादमध्येच होता. पण 1960 जेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन वेगळे राज्य निर्माण झाले, भाषिक राज्य निर्माण झाले, तर मराठी भाषिकांचा मराठवाडा प्रदेश जेव्हा महाराष्ट्रात आला तर त्या मराठवाड्यातच औरंगाबाद होता आणि तो महाराष्ट्रामध्ये आला. ओके, मग तेव्हापासून औरंगाबाद हा महाराष्ट्राचा मराठवाड्यातला एक प्रमुख जिल्हा आहे किंवा प्रमुख शहर आहे. ठीक आहे, मग औरंगाबादची ही जी पूर्ण स्टोरी आहे ती नक्कीच खूप इंटरेस्टिंग आहे. जर याचा एकदम इन डिटेल प्रत्येक साम्राज्यानुसार तुम्ही अभ्यास केला तर औरंगाबाद तुम्हाला कुठे ना कुठेतरी आढळून येईलच. मग आता ही हिस्ट्री तुम्हाला माहीत पडली, पण सध्या काय परिस्थिती आहे ती सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. सुरुवातीपासूनची राजकीय परिस्थिती कशी होती याबाबत, तर सुरुवातीला शिवसेना जेव्हा फॉर्म झालं, शिवसेना बेसिकली मुंबईमध्ये फॉर्म झालेलं हे एक पॉलिटिकल पार्टी, त्यामुळे सुरुवातीच्या इनिशियल स्टेजला फक्त मुंबई आणि ठाणे या काही जिल्ह्यांमध्येच शिवसेना पक्ष होता. पण हळूहळू शिवसेना वाढत गेलं आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्याचे जे प्रतिनिधी आहेत ते निवडून आले. मग 1988 जेव्हा निवडणुका झाल्या औरंगाबादमध्ये, तेव्हा
27 नगरसेवक हे औरंगाबादमध्ये निवडून आले. मग जी एक विजय रॅली असते त्या विजयी सभामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी अशी घोषणा केली की औरंगाबादऐवजी आता औरंगाबादचं नाव संभाजीनगर ठेवणार आहे. ओके, म्हणजे एक घोषणाच केली, आता औरंगाबादचं नाव संभाजीनगर आहे. आणि एक प्रकारे त्यांनी घोषणा केलेली, असं नाही सांगितलं की चेंज करणार की आता संभाजीनगर झालंय. इनफॅक्ट आत्ता पण तुम्ही बघितलात ना तर तिकडचे जे शिवसैनिक आहेत तर त्या शिवसैनिकांमार्फत औरंगाबादचा उल्लेख आज सुद्धा संभाजीनगरच म्हणून केला जातो आणि सामनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच असतो. ओके, आणि त्याचप्रमाणे मग पुढे 1995 मध्ये युती आली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या सभेमध्ये एक ठराव पास झाला बहुमताने की औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा हा ठराव होता. हा ठराव पुढे राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. ओके, आता राज्य सरकारकडे पाठवण्यात आला, तो पास होण्याआधीच याच्या विरोधात एक याचिका दाखल झाली मुंबई हायकोर्टामध्ये. तिथे याचिकेला यश मिळालं, पण पुढे सुप्रीम कोर्टात गेल्यावर ही याचिका जी आहे ती खारिज करण्यात आली. ओके, पण मग तोपर्यंत काय झालं, हे जे युतीचं सरकार होतं ते पडलं होतं, दुसरं सरकार आलेलं. ओके, त्यामुळे हे नाव बदलणं तसंच राहिलं. मग नंतर आपण बघितलं तर महाराष्ट्रात बराच काळ काँग्रेसचं सरकार होतं, राईट. आणि काँग्रेसच्या सरकारने बऱ्याच वेळेला संभाजीनगर हे नाव चेंज करण्यावर विरोधच दर्शवलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही याचिका कोणी दाखल केलेली ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. औरंगाबादचे तेव्हाचे नगरसेवक होते मुश्ताक अहमद यांनी हे आव्हान दिलं होतं आणि त्यांनी ही याचिका दाखल करताना म्हटलेलं की नाव चेंज करण्याऐवजी बरेचसे प्रश्न आहेत राज्यामध्ये, जसं अस्वच्छता, पाण्याचा प्रश्न, इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न, त्याच्याकडे लक्ष द्या. नाव चेंज करून विकास होणार नाहीये जिल्ह्याचा किंवा शहराचा. ठीक आहे, तर हा त्यांचा उद्देश होता असं त्यांचं म्हणणं होतं. पण मग आत्ता परत काय झालंय, जसं शिवसेनेने हा मुद्दा मेन आणलेला संभाजीनगर नाव चेंज करण्याचा, तर आता परत बीजेपी जे आहे ते एक प्रकारे डिवचतंय शिवसेनेला किंवा आघाडी सरकारला की आता तुमचं सरकार आलंय तर नाव का बदललं जात नाहीये. मग आपल्याला नक्कीच याच्यामध्ये काही ना काहीतरी डेव्हलपमेंट दिसतील, कारण की महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याचशा महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 15 तारखेला ग्रामपंचायतीच्या सुद्धा निवडणुका आहेत. तर बघूया आता आपल्याला अजून काही नवीन बघायला मिळतंय. आता आपण लेक्चरमध्ये इथेच थांबूया. जाता जाता एक लहानसा प्रश्न आहे तुमच्यासाठी. औरंगाबादमध्ये एक महत्त्वाचं थंड हवेचं ठिकाण आहे जे परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं जातं, ते कोणतं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. ओके, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.